कावेरीच्या काळजाचा ठोका चुकला. छातीमध्ये श्वास कुठल्या कुठे अडकून पडला. पाठीमागे अंगणातल्या त्या उंच झाडीतून वाळलेल्या पालापाचोळ्यातून येणारा तो खडखड असा आवाज, जड बुटांचा संथ आवाज या धुक्याच्या भयानक शांततेमध्ये अधिकच गडद आणि स्पष्ट होत चालला होता. तिच्या अंगावर भीतीचा एक मोठा काटा आला. हातातील फोनची बॅटरी जमिनीवर विखुरलेली तशीच सोडून ती स्वतःचे भान हरपल्यासारखी धावतच मागच्या खोलीतून मुख्य हॉलच्या दिशेने आली. तिथे मंदार नुकताच बाकावरून उठून आतमध्ये आला होता. पाठीला नारायण तेल लावल्यामुळे आणि गरम आलं विलायचीचे दूध प्यायल्यामुळे त्याच्या अंगामध्ये थोडी तरतरी आली होती. पण कावेरीचा पांढरा फटक पडलेला चेहरा, तिचे थरथरणारे ओठ आणि डोळ्यांतील ती अथांग भीती पाहून तो जागच्या जागी थबकला. कावेरी, काय झालं? तू अशी का कापतेस? तुझा श्वास का भरून आलाय? मंदारने काळजीने पुढे येत तिच्या दोन्ही खांद्यावर आपले मजबूत हातांनी घट्ट पकडले. त्याच्या हाताची ती ओळखीची ऊब आणि जवळीक जाणवताच कावेरीच्या डोळ्यांमधून भीतीचे आणि हतबलतेचे अश्रू घळाघळा वाहू लागले. तिने घाबरत घाबरत मंदारच्या शर्टची कॉलर आपल्या दोन्ही मुठीमध्ये पकडली आणि तिचा चेहरा त्याच्या छातीपाशी नेला. मंदार, सुमित पोलीस कस्टडीतून पळालाय. राहुलचा फोन आला होता. तो आपल्या दोघांचा बदला घ्यायला साताऱ्यात आलाय. आणि मागच्या बाजूला त्या अंधाऱ्या झाडीत कोणाचा तरी चालण्याचा आवाज येतोय. तो इथे पोहोचलाय मंदार. कावेरीने अत्यंत भीतीने थरथरत अगदी हळू आवाजामध्ये मंदारच्या कानाजवळ सांगितले. तिच्या अश्रूंनी मंदारचा शर्ट ओला झाला होता. सुमितचे नाव ऐकताच मंदारच्या डोळ्यांमध्ये एका क्षणामध्ये अंगार फुलला. ज्या सुमितने त्याच्या गाण्याची चोरी केली, त्याच्यामुळे कावेरीवर कलंक लागला आणि त्यांचे नाते तुटण्याच्या वळणावर आले, तो आता कावेरीचा जीव घ्यायला इथे आला होता. मंदारच्या मनातील रॉकस्टार एका सेकंदामध्ये बाजूला झाला आणि एक खंबीर लढवय्या पुरुष जागा झाला. त्याने कोणतीही घाई न करता कावेरीला स्वतःच्या छातीशी घट्ट कवटाळले. तिच्या पाठीवरून आपला मोठा हात फिरवत तो अत्यंत धीर गंभीर आवाजामध्ये तिला म्हणाला, शांत हो कावेरी, घाबरू नकोस. जोपर्यंत हा मंदार जिवंत आहे, तोपर्यंत तुझ्या पाठीशी उभा आहे, तोपर्यंत जगातली कोणतीही ताकद तुझा एक केसही वाकडा करू शकत नाही. मी तुला काहीही होऊ देणार नाही. मंदारचा तो खंबीर खणखणीत आवाज कावेरीच्या कानामध्ये पडला आणि तिला त्या भयानक जीवघेण्या संकटातही एक अजब स्वर्गीय सुरक्षितता जाणवली. तिने त्याचा शर्ट अजून घट्ट मुठीमध्ये धरून ठेवला. दोघांच्या हृदयाचे ठोके वेगाने चालत होते. थंडीच्या त्या वातावरणातही एकमेकांच्या श्वासांची ऊब दोघांनाही जाणवत होती. तो अवचित निर्माण झालेला रोमॅन्टिक पण तितकाच थरारक क्षण दोघांच्या जीवांना एका सूत्रामध्ये बांधून गेला. पण कावेरीचे प्रॅक्टिकल मन सांगत होते की ही वेळ वाहून जाण्याची नाही. मंदारने तात्काळ हॉलचा मुख्य दिवा बंद केला. आता संपूर्ण घरामध्ये फक्त खिडकीतून येणारा धुक्याचा पुसटसा पांढरा प्रकाश आणि अंगणातला तो एकुलता एक पिवळा दिवा जळत होता. मंदारने कावेरीला एका जुन्या लाकडी कपाटाच्या आणि भिंतीच्या आडोशाला उभे केले. तू इथेच थांब. अजिबात हालचाल करू नकोस. बाहेर खूप दाट धुके आहे. त्यांना अंदाज येणार नाही की आपण कुठे आहोत. मी मागचा दरवाजा लॉक आहे की नाही ते बघतो. नको मंदार, तुमच्या हाताला दुखापत झाली आहे. पाठीत कालच्या कष्टांमुळे कळा येत आहेत. तुम्ही एकटे जाऊ नका. कावेरीने अत्यंत व्याकुळ होऊन काळजीने त्याचा डावा हात पकडला. तिच्या डोळ्यांतली ती काळजी पाहून मंदारच्या मनाला एक गोड सुखद धक्का बसला. काही फरक पडत नाही. तुझ्यासाठी मी कोणत्याही संकटाशी लढू शकतो. मंदारने हलकेच तिच्या ओल्या गालांवर आपले बोट फिरवले. तिचा तो मऊ स्पर्श मनामध्ये साठवला आणि तो मागच्या स्वयंपाकघराच्या दिशेने गेला. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. बाहेरचा आवाज आता घराच्या अगदी भिंतीपाशी खिडकीपाशी पोहोचला होता. अचानक स्वयंपाकघराच्या जुन्या लाकडी खिडकीवर कोणीतरी बाहेरून जोरात लोखंडी रॉड मारला. काचेचा मोठा आवाज होऊन ती फुटली आणि काचा आत कोसळल्या. कावेरीने भीतीने स्वतःच्या तोंडावर हात ठेवला, जेणेकरून तिचा आवाज बाहेर जाणार नाही. मंदारने जमिनीवर पडलेली शेतातली एक जड लाकडी काठी हातामध्ये घेतली. मंदार, ओ रॉकस्टार सर, आणि तू ती PR मॅनेजर पोरगी, बाहेर या. मला माहिती आहे तुम्ही दोघं याच घरात लपला आहेत. बाहेरून सुमितचा तो ओळखीचा पण अतिशय क्रूर दारूच्या नशेत बरळल्यासारखा हिडीस आवाज घुमला. तुमच्यामुळे माझे करोडो रुपये बुडाले. माझी इज्जत गेली. मी जेलमध्ये गेलो. आज मी तुम्हा दोघांना या साताऱ्याच्या मातीमध्ये गाडल्याशिवाय इथून हलणार नाही. तितक्यात मुख्य दरवाजावर कोणीतरी जोरात लाथ मारली. तो जुना लाकडी दरवाजा त्या धक्क्याने कडाडून हादरला. सुमित एकटा नव्हता. त्याने पैशाच्या जोरावर मुंबईतून 2 स्थानिक गुंड आणि धारदार हत्यारे सोबत आणली होती. ते मुख्य दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत होते आणि लाकूड तुटण्याचा आवाज येत होता. कावेरी, तो दरवाजा जास्त वेळ टिकणार नाही. आपल्याला मागच्या दाराने शेताच्या दिशेने निघायला हवं. बाहेरच्या धुक्याचा फायदा घेऊन आपण लपू शकतो. मंदार धावत मागे आला आणि त्याने कावेरीचा हात पकडला. दोघे अत्यंत सावधपणे मागच्या तुटलेल्या खिडकीच्या बाजूने दाराने बाहेर पडले. बाहेर इतके घनदाट पांढरे धुके पसरले होते की स्वतःचा हातही समोर दिसत नव्हता. हवेतील तीव्र गारवा अंगाला झोंबत होता
आणि भीतीमुळे कावेरीचे पाय थरथरत होते. पण मंदारने तिचा हात इतक्या घट्ट पकडला होता की त्या पकडीतल्या विश्वासाने तिला चालण्याची ताकद मिळत होती. ते शेताच्या नागमोडी चिखलाच्या वाटेने पळू लागले. पायाला दगड काटे लागत होते, पण मागे वळून पाहण्याची सोय नव्हती. अरे ते बघा, ती घराच्या मागून शेताच्या बाजूला पळाली. पकडा साल्यांनो. मागून एका गुंडाचा ओरडण्याचा आवाज आला. सुमित आणि त्याच्या माणसांनी धुक्यामध्ये त्यांच्या पाऊलखुणांचा आणि धावण्याचा माग काढला होता. त्यांच्या टॉर्चचे पिवळे प्रकाशकिरण धुक्याला चिरत होते आणि इकडे तिकडे फिरत होते. पळता पळता अचानक कावेरीचा पाय एका झाडाच्या जमिनीवर आलेल्या मोठ्या मुळाला अडकला आणि ती चिखलामध्ये जोरात घसरून पडली. तिच्या पायातल्या साध्या चपला निसटल्या आणि तिचा चष्मा डोळ्यांवरून पडून धुक्यामध्ये आणि चिखलात कुठेतरी हरवला. चष्म्याशिवाय कावेरीला समोरचे काहीच स्पष्ट दिसत नव्हते. सगळीकडे फक्त पुसट आकृत्या दिसत होत्या. ती पूर्णपणे घाबरली. मंदार, माझा चष्मा, मला काही दिसत नाहीये. मी नाही पळू शकत. तुम्ही जा इथून, ती रडकुंडीला येऊन म्हणाली. मंदारने एक क्षणही वाया न घालवता तो लगेच खाली चिखलात बसला. त्याने कोणताही विचार न करता कावेरीला थेट आपल्या दोन्ही मजबूत हातांवर कवेमध्ये उचलून घेतले. तुला काहीही पाहण्याची गरज नाही कावेरी. मी बघतोय ना तुझ्यासाठी. तू फक्त माझा गळा दोन्ही हातांनी घट्ट पकडून ठेव. मंदार अत्यंत खंबीरपणे म्हणाला आणि पाठीवर दुखापत असताना हाताला पट्टी बांधलेली असतानाही त्याने तिला छातीशी कवटाळले आणि तो थेट शेतातल्या उसाच्या दाट उंच दाटांमध्ये शिरला. ऊसाची धारदार पाणी त्याच्या अंगाला चेहऱ्याला टोचत होती, पण तो दाट ऊस त्यांना लपवण्यासाठी या रात्री सगळ्यात उत्तम जागा होती. मंदारने ऊसाच्या अगदी मध्यभागी जिथे दाट झाडी होती तिथे जाऊन कावेरीला एका झाडाच्या बुंद्यापाशी हळूच खाली उतरवले. तो स्वतः प्रचंड धापा टाकत होता. त्याचा श्वास जोरात चालला होता. कावेरीला चष्म्याशिवाय काही दिसत नव्हते, पण तिने अंदाजाने आपले दोन्ही हात मंदारच्या चेहऱ्यावर ठेवले. त्याचा संपूर्ण चेहरा श्रमाने आणि तणावाने घामाने भिजला होता. कावेरीच्या मनामध्ये त्याच्याबद्दल अथांग प्रेम आणि आदर उफाळून आला. तिने अत्यंत व्याकुळ होऊन रडत आपले ओठ मंदारच्या कपाळावर टेकवले. मंदार, आय एम सॉरी. माझ्या साताऱ्यात येण्याच्या हट्टामुळे तुम्ही आज या जीवघेण्या संकटात अडकलात. जर तुम्हाला काही झालं तर? वेडी आहेस का तू? मंदारने धुक्यात असतील तिच्या ओल्या मऊ गालावर आपले ओठ टेकवले. तो स्पर्श इतका तीव्र, रोमॅन्टिक आणि अस्सल होता की त्या मृत्यूच्या छायेतही दोन मने एकमेकांमध्ये पूर्णपणे वितळून गेली होती. संशय मी घेतला होता. माझ्या त्या चुकीची शिक्षा देवाने मला दिली आहे. पण आज मी स्वतःचा जीव देईन, पण सुमितला तुझ्यापर्यंत पोहोचू देणार नाही. हा मंदारचा तुला शब्द आहे. हा क्षण त्यांच्यातील अविश्वासाची भिंत हलकीशी पोखरून गेला. पण कावेरीचे प्रॅक्टिकल मन सांगत होते की आधी या संकटातून जिवंत सुटणे गरजेचे आहे. विश्वासाची परीक्षा नंतर घेता येईल. तितक्यात उसाची पाने मध्येच हलण्याचा आणि सुकलेले राडारोडा तुटण्याचा आवाज अगदी जवळून आला. सुमित आणि त्याचे गुंड अगदी 5 फुटांवर पोहोचले होते. सुमितच्या हातात असलेली ती मोठी लोखंडी टॉर्च धुक्यातून फिरत ती उसाच्या त्या कोपऱ्यावर आली. मंदार, कावेरी, बाहेर या. कुठं लपणार या अथांग शेतामध्ये? साताऱ्याची हिमाती आज तुमची कबर बनेल. सुमितचा तो भयानक आवाज अगदी जवळून आला. अचानक टॉर्चचा तो तीव्र प्रकाश थेट मंदारच्या डोळ्यांवर आणि कावेरीच्या पांढऱ्या कुर्त्यावर पडला. सापडले चाले. बघा इथं लपलेत. सुमित क्रूरपणे हसला. त्याचा चेहरा रागाने आणि सुडाने पिसाळलेला दिसत होता. त्याने खिशातून एक लांब धारदार सुरा काढला. त्याच्यासोबत असलेल्या 2 गुंडांनी हातातील लोखंडी रॉड उगारून मंदारला तिन्ही बाजूनी घेरले. सुमित, तुझा हा सगळा राग, तुझा सगळा सूड माझ्यावर आहे ना? मी तुझा मालक होतो. कावेरीला यामध्ये ओढू नकोस. ती निर्दोष आहे. तिला जाऊ दे. मंदारने कावेरीला स्वतःच्या पाठीमागे ढकलत ढाल बनवून खंबीरपणे उभे राहत सांगितले. निर्दोष? हिच्यामुळेच माझा तो करोडोंचा प्लॅन फ्लॉप झाला. हिनेच तो CCTV फुटेज शोधला. आज मी तुम्हा दोघांचा खेळ कायमचा संपवतोय. सुमितने सुरा उगारून मंदारच्या छातीवर थेट झेप घेतली. मंदारने अत्यंत चपळाईने हातातील लाकडी काठी आडवी धरून सुमितचा तो वार हवेतच अडवला. लाकडावर सुरा आदळल्याचा मोठा आवाज आला. पण त्याचवेळी डाव्या बाजूला असलेल्या एका गुंडाने मंदारच्या पाठीवर जिथे आधीच दुखापत झाली होती तिथे जोरात लोखंडी रॉड मारला. मंदार चिखलात धाडकन कोसळला. त्याची पाठीची ती जुनी कळ पुन्हा प्रचंड वेगाने उसळली आणि त्याच्या तोंडातून एक वेदनेची मोठा आवाज निघाला. मंदार! कावेरीला चष्म्याशिवाय नीट दिसत नव्हते, पण मंदारचा तो आवाज ऐकून तिच्या काळजाचे पाणी झाले. ती कोणत्याही गोष्टीचा विचार न करता अंदाजाने धावत पुढे आली आणि तिने सुमितचा सुरा असलेला हात दोन्ही हातांनी पकडण्याचा प्रयत्न केला. सुमितने संतापाच्या भरात तिला जोरात मागे ढकलून दिले. कावेरी लांब जाऊन शेताच्या काठावर असलेल्या एका मोठ्या दगडावर डोक्याच्या बाजूने पडली. तिच्या डोक्याला दगडाचा कोपरा लागला आणि तिथून रक्ताची एक बारीक धार वाहू लागली. तिचे डोळे थकून मिटू लागले. कावेरीला रक्ताळलेल्या अवस्थेत जमिनीवर पडताना पाहून मंदारच्या अंगात जणू 100 भागांचे एका पिसाळलेल्या वादळाचे बळ संचारले. तो चिखलातून उठला. त्याने स्वतःच्या पाठीवर वेदना बाजूला
त्याने स्वतःच्या पाठीच्या वेदना बाजूला सारल्या. तो एका झटक्यात पुढे गेला आणि त्याने सुमितचा सुरा असलेला उजवा हात पकडून तो एका मोठ्या झाडाच्या बुंद्यावर जोरात 2-3 वेळा आपटला. सुमितच्या हातातून तो धारदार सुरा खाली चिखलात पडला. मंदारने पूर्ण ताकद लावून एक जोरदार सनसनीत ठोसा सुमितच्या जबड्यावर लगावला. सुमित रक्ताळलेल्या तोंडाने मागे पडला. मंदारने दुसऱ्या गुंडाच्या हातातील रॉड हिसकावून घेतला आणि त्याच्या पायावर मारला. नेमक्या त्याच वेळी दूरवरून साताऱ्याच्या नागमोडी घाटातून पोलिसांच्या गाड्यांच्या सायरनचा असा तीव्र आवाज धुक्याला चिरत संपूर्ण शेतामध्ये घुमू लागला. सायरनचा आवाज ऐकताच आणि मंदारचे ते रौद्र रूप पाहून ते 2 गुंड पूर्णपणे घाबरले. "अरे, पोलीस आले! पळा रे साल्यांनो, नोकरी सोडून जीव वाचवा!" ते सुमितला चिखलात तसेच सोडून धुक्याचा फायदा घेत दुसऱ्या बाजूला पळून गेले. सुमितने जमिनीवरून उठून पोलिसांच्या गाड्यांचे दिवे पाहिले. त्याला समजले की आता इथे थांबणे म्हणजे कायमचे संपणे. त्याने मंदारकडे आणि लांब पडलेल्या कावेरीकडे अत्यंत खुनशी विषारी नजरेने पाहिले. "हा खेळ इथे संपलेला नाही मंदार. मी परत येईन आणि तुमच्या नात्याची राख रांगोळी करेन." असे ओरडून तो शेताच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या खोल अंधाऱ्या दरीच्या कडेच्या दिशेने धुक्यामध्ये धावत पळाला. काही मिनिटातच स्थानिक पोलीस अधिकारी राहुल आणि सेटवरचे काही तरुण हातात मोठ्या सर्च लाईट्स घेऊन उसाच्या शेतामध्ये पोहोचले. त्यांनी चिखलात बसलेल्या मंदारला आणि दगडापाशी पडलेल्या कावेरीला सुखरूप बाहेर काढले. रात्रीचे 11:30 वाजले होते. कावेरीच्या घराच्या अंगणामध्ये आता 2 पोलिसांच्या गाड्या उभ्या होत्या. डॉक्टरांनी दोघांवर घरातच प्राथमिक उपचार केले होते. कावेरीच्या डोक्याला पांढरी पट्टी बांधली होती आणि राहुलने तिचा चिखलात पडलेला चष्मा स्वच्छ धुवून आणून तिच्या नाकावर लावला होता. चष्मा लावताच तिला समोर खुर्चीवर बसलेला मंदार स्पष्ट दिसला. मंदारच्या शर्टवर चिखल, घाम आणि रक्ताचे डाग होते. डॉक्टरांनी त्याच्या हाताची पट्टी बदलली होती. त्याचे डोळे थकलेले होते, पण त्याची नजर फक्त आणि फक्त कावेरीवर खिळलेली होती. पोलीस इन्स्पेक्टर खोलीतून बाहेर आले आणि त्यांनी मंदारजवळ येत सांगितले, "मिस्टर मंदार, काळजी करू नका. सुमित दरीच्या वाटेने पळाला आहे. आमची टीम आणि स्थानिक लोक त्याचा शोध घेत आहेत. आम्ही संपूर्ण साताऱ्यामध्ये आणि हायवेवर नाकाबंदी केली आहे. तुम्ही दोघे आता सुरक्षित आहात." पोलीस आणि राहुल पुढे कागदपत्रांसाठी आणि तपासासाठी आतल्या खोलीमध्ये गेले. अंगणामध्ये पुन्हा एकदा तीच साताऱ्याची शांतता पसरली, पण यावेळी ती आधीसारखी भीतीची नव्हती. मंदार हळूच उठला. त्याच्या पाठीमध्ये अजूनही कळ येत होती. तो चालत कावेरीच्या जवळ आला आणि तिच्या शेजारी लाकडी बाकावर बसला. दोघांमध्ये काही क्षण एक जड भावनिक शांतता होती. "कावेरी, तू ठीक आहेस ना? डोके फार दुखत नाहीये ना?" मंदारने अत्यंत मऊ, काळजीयुक्त आणि आर्त आवाजामध्ये तिला विचारले. कावेरीने चष्म्याच्या मागून त्या जखमी भरलेल्या पण तिच्यासाठी सर्वस्वपणाला लावलेल्या चेहऱ्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यांमधून पुन्हा एकदा अश्रू आले, पण यावेळी ते अश्रू दुःखाचे किंवा भीतीचे नव्हते, तर एका कृतज्ञतेचे आणि प्रेमाचे होते. तिने स्वतःहून पुढे होऊन मंदारला घट्ट मनापासून मिठी मारली. तिचे डोके त्याच्या रुंद छातीवर विसावले. "मंदार, जर आज माझ्यामुळे तुम्हाला काही झालं असतं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते. तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालून माझी रक्षा केलीत." मंदारने तिचा चेहरा आपल्या हाताच्या तळव्यांमध्ये घेतला. "मी सांगितलं होतं ना कावेरी, विश्वास एका रात्रीमध्ये किंवा एका सॉरीने परत येत नाही, पण तो विश्वास कमावण्यासाठी मी माझा जीवही द्यायला तयार आहे." कावेरीने हळूच त्याची मिठी सैल केली आणि त्याच्या डोळ्यांमध्ये पाहिले. तिचा मनातला मऊ कोपरा जागा झाला होता, पण तिचे प्रॅक्टिकल मन सुमितच्या शेवटच्या शब्दांमुळे अजूनही थरथरत होते. "मंदार, तुम्ही माझी रक्षा केलीत, पण तुमच्या या रूपाने माझं मन जिंकलं." पण सुमित पळताना जे म्हणाला की खेळ अजून संपलेला नाही. "मला भीती वाटते आणि आपल्या नात्यामध्ये जी दरी निर्माण झाली होती ती या एका रात्रीमध्ये पूर्णपणे भरून निघणे शक्य नाही. विश्वासाला लागलेला तडा सांधायला वेळ लागतो. मी मुंबईला परत येण्याचा निर्णय आत्ताच घेऊ शकत नाही. मला अजून थोडा वेळ हवाय." मंदारने तिची भावना समजून घेतली आणि होकारार्थी मान हलवली. "मी वाट पाहीन कावेरी. जोपर्यंत तुला पूर्ण खात्री पटत नाही तोपर्यंत मी वाट पाहीन." नेमक्या त्याचवेळी आतल्या खोलीतून पोलीस इन्स्पेक्टर अत्यंत वेगाने, चेहऱ्यावर एक अजब सस्पेन्स आणि चिंता घेऊन बाहेर आले. त्यांच्या हातामध्ये सुमितचा एक जळालेला फोन होता. "मिस्टर मंदार, एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक गडबड झाली आहे. दरीच्या काठावर सुमितचा रक्ताळलेला कोट सापडला आहे, पण त्याची डेड बॉडी किंवा तो स्वतः कुठेच नाहीये. तो धोक्याचा फायदा घेऊन दरीतून पळाला असण्याची शक्यता आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सुमितच्या या फोनवर आत्ताच पोलीस कस्टडीतून पळाल्यापासून एक कॉल सतत येत आहे. तो कॉल म्युझिक किंग्सच्या मालकाचा नाही, तर तुमच्याच मुंबईच्या ऑफिसमधल्या अजून एका अतिशय उच्च, प्रतिष्ठित आणि विश्वासू व्यक्तीचा आहे, ज्याने सुमितला कस्टडीतून पळायला आणि साताऱ्याचा पत्ता शोधायला पडद्यामागून मदत केली आहे. त्या गद्दारचा फोन अजूनही चालू आहे." हे ऐकताच मंदार आणि कावेरी दोघांचेही डोळे विस्फारले आणि ते झटकन उठून उभे राहिले. सुमितच्या मागे ऑफिसमधला तो दुसरा छुपा गद्दार कोण होता, ज्याने मंदारच्या पाठीमध्ये पुन्हा एकदा खंजीर खुपसला होता? कथेचा हा 16वा भाग एका अत्यंत भयानक, थरारक आणि एका नव्या कॉर्पोरेट षडयंत्राच्या सस्पेन्स वळणावर थांबला होता.